सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मतदार यादी घोळावरून आज सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद असणार आहे आणि या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या राजकीय सामन्याची खरं तर ही मोठी बातमी आहे। मतदार यादी घोटाळ्याबाबत आशिष शेलार आज मवियाच्या आरोपांचा भांडाफोड करणार आहेत, तर मतचोरीबाबत उद्धव ठाकरेंचीही आज पत्रकार परिषद असणार आहे। तेव्हा या दोन्ही पत्रकार परिषदांकडे लक्ष असणार आहे। सत्ताधारी आणि विरोधकांची एकाच मुद्द्यावरून ही पत्रकार परिषद वेगवेगळ्या अँगलने आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिरूरच्या नरभक्षक बिबट्याची आहे। पुण्यातल्या शिरूरमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। बिबट्याला मारण्याची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे, तर सरकारकडून या बिबट्याला दिसता क्षणी आता गोळी घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तिसरी लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे महिला वर्ल्ड कपच्या फायनलची। भारताच्या लेकींनी जग जिंकले। तब्बल 5 दशकांनंतर पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर भारताचं नाव कोरलंय। भारतीय महिलांच्या या भीम पराक्रमानंतर देशभरात पुन्हा आता दिवाळी साजरी होतीये।